सुरू हो. मित्रांनो, मी DSK म्हणजे DS कुलकर्णी बोलत आहे. होय, मराठी माणसाने ज्याने मोठं केलेलं आहे, समाजाने ज्याने मोठं केलं, सगळ्यांनी मला, मी सगळ्या समाजाने, अगदी दीनदुबळ्यांपासून, गरिबांपासून, श्रीमंतांपासून, अगदी सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला DSK बनवलेलं आहे. आणि सोशल मीडियावर माझी बदनामी होईल असं कोणीतरी व्हिडिओ आत्ता व्हायरल केलेला आहे. कधीतरी उद्विग्नतेने मी वेगळं काहीतरी बोलत असताना माझ्या तोंडी दुसरीच वाक्य टाकण्यात आली आहे की, आणि त्याप्रमाणे केला. येस, गेले वर्षभर जवळजवळ 2000 जानेवारी 16 पासून मंदीची लाट, मग माझा झालेला भयानक मोठा ॲक्सिडेंट, त्यातनं उठलेल्या अफवा की DSK मेले, आज नो मोर, तिथनं मी केलेला खुलासा, त्याच्यानंतर नोटाबंदी, अशा प्रचंड व्यापातनं कंपनी ताहून सुलाखून आम्ही बाहेर काढतोय कुठली काळजी नसताना. आज लोन वर्सेस ॲसेट बघितलं तर लोन 100 असेल तर ॲसेट 1000चे आहेत. तो रेशो चांगला आहे, ग्रुप सॉलिड आहे. पण काय माहित नाही कोणाच्या पोटात दुखतं. आणि आज शून्यातनं रस्त्यावर भाजी विकत, पेपर टाकत, दूध टाकत, टेलिफोन पुसत इथपर्यंत आणलेला व्यवसाय एकाएकी काहीतरी थोडंफार खरचटल्यासारखं झालं तर काहीतरी भयानक माझ्याबद्दल पसरवलं जातं. अडचणी कोणाला नसतात, अडचणी सगळ्यांना असतात. मित्रांनो, आजपर्यंत तुम्हीच माझ्या मागे उभे राहिलेला आहेत. माझा जो काही व्हायरल घाणेरडा व्हिडिओ चाललेला आहे तो कृपया फॉरवर्ड करू नका पुढे. त्याचे जे माध्यम बेटा, आणि जर फॉरवर्ड करणार असेल त्यात काही तथ्य आहे का बघा. अशा प्रकारे आज मी आज जवळजवळ 3 ते 5 हजार लोक आज ग्रुपमध्ये काम करतात. डायरेक्ट इनडायरेक्ट 15,000 लोकांना मी आज रोजगार पुरवतो. ज्याच्या 15,000 लोकांना रोजगार पुरवणाऱ्या माणसाला अशा प्रकारे बदनाम करणं योग्य आहे का? तुम्हाला वाटतं का की अशा प्रकारे बदनाम करावं? उद्विग्नेत काहीतरी तिसरा बोललं, हे बोललेलं नाही मी, पण त्याच्या बरोबर तो फोटोचा आजची याची टेक्नॉलॉजीची कमालच अशी झाली आहे की आपण उद्विग्नेत बोलतो रागारागाने, त्याच्या तोंडी दुसरे वाक्य टाकले जातात. याचं भयानक. ज्यांनी कोणी केलं त्याला परमेश्वरा तू माफ कर. मला या व्हिडिओने, व्हायरल झालेल्या व्हिडिओने अजून परत प्रेरणा मिळाली. मी अजून जिद्दीने येईल आणि कंपनी कुठल्या कुठे नेऊन दाखवेल तुम्हाला. आज आम्ही जवळजवळ अमेरिकेपासून सगळीकडे काम करतोय. बघा हा DSK कसा ताऊन सुलाखून निघतोय आणि कशा प्रकारे प्रचंड आज आम्ही व्यवसाय वाढतोय. अरे माझं मोठं प्रोजेक्ट येऊन राहिलंय 4800 फ्लॅटचं पुण्यामध्ये, मुंबईत 1800 फ्लॅटचं. आज कित्येक नवीन योजना आमच्या अंमलात येत आहेत. काहीतरी अडचणी येतात. एव्हरी डे इज नॉट अ संडे, सॅटर्डे असतो तिथे कुठे मित्रांनो अशा प्रकारे कधी कोणाला खेचू नये रे. ही मराठी वृत्ती झाली की काय मला कळत नाही. पाय खेचायची नकर आहे, जाऊ द्या पुढे. लोकांना पुढे जाऊन देत जा, शाबास म्हणत चला, पाय नका खेचत जा. थँक्यू. तुम्हाला आवडली असेल तर ही माझी व्हिडिओ तुम्ही पुढे फॉरवर्ड करा आणि त्या व्हायरल व्हिडिओला या व्हिडिओने उत्तर द्या. धन्यवाद.